का म्हणतोय, काय म्हणले, अ शाफ्ट इज सपोर्टेड ऑन 2 बेरिंग्स दॅट आर 1.6 मीटर अपार्ट. ठीक आहे, म्हणजे मी इथे शाफ्ट ड्रॉ करतो बघा, हा शाफ्ट आहे, या शाफ्ट मध्ये बेरिंग सपोर्ट आहे, इथे एक बेरिंग आहे, इथे एक बेरिंग आहे, बेरिंग सपोर्ट आहे, आणि या बेरिंग सपोर्ट वरती ह्या दोन बेरिंग मधलं डिस्टन्स दिले 1.6 मीटर अपार्ट. मी एमएम मध्ये लिहितो, 1.6 म्हणजे किती येते, 1600 mm. पुढे बघा, आपण प्रोजेक्ट 400 mm बियॉन्ड द बेरिंग, आणि बेरिंग नंतर सुद्धा त्याचं प्रोजेक्शन आहे, म्हणजे इकडे पण एक्सटेंड झालाय, इकडे पण एक्सटेंड झालाय. किती डिस्टन्स, 400 mm. म्हणजे टोटल शाफ्ट जो आहे तो या एंड पासून या एंड पर्यंत टोटल जर तुम्ही काउंट केला तर तो 2400 mm आहे, 2400 mm आहे, 2400 mm या एंड पासून या एंड पर्यंत. त्याच्यामधलं बेरिंग टू बेरिंगचं डिस्टन्स जे आहे ते 1600 mm आहे असं सांगितलंय. ठीक आहे, आता पुढे बघूया. इट कॅरीज 3 पुलीज. आता या शाफ्ट वरती टोटल 3 पुली आहेत, 3 पुली, पुली म्हणजे मासेस. हा, इट कॅरीज 3 पुलीज, 1 ऍट इच एंड अँड 1 ऍट सेंटर. म्हणजे याच्यावरती 3 मास आहेत, मी दाखवतो, 1 2 3. काय म्हटले, 1 ऍट इच एंड अँड 1 ऍट सेंटर. ठीक आहे, आता हा सेंटरचा जो आहे ह्यांच्यामधला डिस्टन्स जर मोजला तुम्ही तर हे किती येणार सांगा, यांच्यामधलं डिस्टन्स. आता ती पुली आहे, पण पुलीला आपण मास कन्सिडर करतोय म्हणून मी मास म्हणून दाखवतो, ऍक्च्युअली त्या पुली आहेत, सर्क्युलर आहेत. ठीक आहे, पण मी ते मास म्हणून दाखवले. सांगा ह्यांच्यातलं डिस्टन्स किती येणार, सेंटरला म्हणून सांगितले नाही, 1 ऍट इच एंड अँड 1 ऍट सेंटर. मग आता हे टोटल डिस्टन्स 2400 आहे, तर ही सेंटरला असते, डिस्टन्स किती येणार, 1200. त्यामुळे सेंटरच्या पुलीचा आणि हॅलो एक हॅलो बेरिंग मध्ये 1600 mm डिस्टन्स आहे, आणि हा शाफ्ट बेरिंग पासून काय होते, प्रोजेक्ट होते पुढे 400 mm. आणि सांगताना काय सांगितले, 3 मासेस आहेत याच्यावरती, 3 पुली, 2 एंडला आहेत आणि 1 सेंटरला आहे असं सांगितले. ठीक आहे, आता याला पाहिजे तर तुम्ही नेमिंग करू शकता, ए बी सी वगैरे तुम्हाला पाहिजे तसं नेमिंग करू शकता. ठीक आहे, मी नेमिंग करतो ए बी सी. ठीक आहे, आता पुढे वाचा. द मासेस ऍट द एंड पुलीज आर 40 kg अँड 22 kg. एंड पुलीला हे जे मासेस आहेत दोन, म्हणजे ए आणि सी, हे 20 kg अँड 22 kg आहे सांगितले. अँड सॉरी माझ्याकडनं मिस्टेक झाली, मी वाचलं बरोबर, सांगताना चुकी सांगितलं. काय म्हणले, मासेस ऍट एंड पुलीज आर 40 kg. म्हणजे एंड पुलीचे मासेस हे 40 kg आहे, तिथे लिहून ठेवतो, हा 40 kg चा मास आहे, हे एंडचं पण 40 kg चा मास आहे. अँड पुढे काय म्हटले, 22 kg, अरे बरोबर, 40 kg आणि 22 kg दिले. एंडचं मास 40 kg आणि 22 kg दिले, सॉरी 22 kg. ओके, अँड व्हिडिओ रेकॉर्ड व्हायलाय ना, अँड देअर सेंटर्स. काय झालं बा, तुला काय प्रॉब्लेम, नाही अजून ब्लर दिसायला हो मला, म्हणजे कम्प्लीट व्हिडिओ रेकॉर्ड करायला ना सर तुम्ही, सांगतो तुला, माझ्याजवळ स्क्रीन चालू केलेली आहे, मगाशी ब्लर दिसत होतं, पण आता ते मला क्लिअर दिसायला लागले. बाकी सगळ्यांना कसं दिसतंय, मी रिजॉईन होतो थांबा, क्लिअर दिसते सर, क्लिअर दिसते ना, ओके ठीक आहे. बादशा आंघोळ करून ये. बघा, एंडचे मासेस 40 अँड 22 kg दिले, अँड देअर रेडियस आर, आणि त्यांचे रेडियस दिलेत 12 mm आणि 18 mm, 12 mm आणि 18 mm. इथं मुद्दाम लिहितो मी 12 mm आणि इथे दिले 18 mm. ठीक आहे, हे त्यांच्या रेडियस ऑफ रोटेशन आहे. पुढं, द मास ऍट द सेंटर पुली इज 38 kg. याचं मास दिले तुम्हाला 38 kg, सेंटर पुलीचं हे 38 kg मास आहे. अँड द रेडियस इज 15 mm, आणि याची रेडियस किती दिली, 15 mm दिली. ठीक आहे, रेडियस इज 15 mm.
The pulleys are arranged in a manner that they give static balance. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. स्टॅटिक बॅलन्स म्हणजे काय? दे गिव्ह स्टॅटिक बॅलन्स असं म्हटले. आता स्टॅटिक बॅलन्स म्हणजे नक्की काय सांगतो एक 2 मिनिटं पुढे. डिटरमाइन द रिलेटिव्ह अँग्युलर पोझिशन ऑफ पुलीज. ह्या तिघांचे अँगल्स दिलेले नाही ते डिटरमाइन करायचे अँगल्स. अँड पुढे काय म्हणले डायनॅमिक फोर्सेस डेव्हलप्ड. अँड डायनॅमिक फोर्सेस डेव्हलप पण सांगितले. आता डायनॅमिक फोर्सेस म्हणजे डायनॅमिक बॅलन्स मुळे येणार आहे. बघा जरासं लक्ष द्या, लय महत्वाचं आहे हे. ज्याला कळलं त्यालाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. म्हणजे हा प्रॉब्लेम एखाद्या पेपरला पडला तर इश्यू काय होतोय की ते प्रायमरी बॅलन्स आणि डायनॅमिक बॅलन्स काय माहित नसते म्हणून पोरं प्रॉब्लेम सोडून देतात. प्रायमरी बॅलन्स म्हणजेच स्टॅटिक बॅलन्स म्हणजेच प्रायमरी बॅलन्स. प्रायमरी म्हणजेच काय सेंट्रीफ्युगल फोर्सचं बॅलन्सिंग. ज्याला तुम्ही सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्सिंग करताय त्याला काय म्हणायचं स्टॅटिक बॅलन्स. आणि ज्या वेळेला तुम्ही मोमेंटचं बॅलन्स करताय मोमेंटला पण त्याला काय म्हणायचं डायनॅमिक बॅलन्स. म्हणजे जर सगळे मासेस जे आहेत त्यांचा सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स असेल तर ती स्टॅटिक बॅलन्स आहे. जर सगळ्या फोर्सेसचा मोमेंट बॅलन्स असेल तर ती डायनॅमिक बॅलन्स आहे. आता मी एक प्रश्न विचारतो त्याचं मला उत्तर द्या. जर समजा ए बी सी मासचा मी सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ केला, सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन, तर तो क्लोज व्हायला पाहिजे का नाही? सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन प्रणव, सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन क्लोज व्हायला पाहिजे का नाही? बॅलन्स आहे म्हणून सांगितले ना. बॅलन्स असेल तर आपण पॉलिगॉन काय म्हणतोय क्लोज असायला पाहिजे. म्हणजेच काय सेंट्रीफ्युगल फोर्सचा जर मी पॉलिगॉन ड्रॉ केला तर तो क्लोज व्हायलाच पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये सांगताना एवढेच म्हटले द सिस्टीम इज स्टॅटिकली बॅलन्स्ड. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सच फक्त बॅलन्स आहे. त्याचा अर्थ सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ केला वेक्टर पॉलिगॉन तरच तो क्लोज होणार. आता डायनॅमिक बॅलन्स नाहीये. डायनॅमिक बॅलन्स नाही याचा अर्थ काय मोमेंट बॅलन्स नाही आहे. मोमेंट जर बॅलन्स नसेल तर मोमेंटचा पॉलिगॉन क्लोज होणार का नाही? मोमेंट जर बॅलन्स नसेल म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सचा काढला तर फक्त तो क्लोज व्हायला पाहिजे. डायनॅमिकचा तो क्लोज होणार नाही. मला कुणाचाही इथं अँग्युलर पोझिशन दिलेली नाहीये आणि तेच मला शोधायला सांगितले. ठीक आहे चलो मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. मी पहिल्यांदा टेबल बनवतो. सांगा टेबल कसा बनवायचा बाळांनो. सगळ्यात पहिल्यांदा इथे काय येणार प्लेन, त्याच्यानंतर मास. मास कशामध्ये घेणार मी केजी. त्यानंतर काय घेणार मी रेडियस. रेडियस कशामध्ये घेणार मी मीटर. त्यानंतर इथे काय घेणार सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे मास इंटू रेडियस म्हणजे केजी मीटर. त्यानंतर मी इथे काय घेणार डिस्टन्स. डिस्टन्स हे येणार मीटर मध्ये. डिस्टन्स झाल्यानंतर काय येणार मोमेंट. मोमेंट येणार केजी मीटर स्क्वेअर. ओके जरा पहिल्यांदा सेंट्रीफ्युगल फोर्स पर्यंत सॉल्व्ह करतो, बाकीचं नंतर बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्स पर्यंत सॉल्व्ह करतो. चला टोटल किती मासेस आहे तिथं आणि तुम्हाला काय ऍड करायला सांगितलंय का मास? तीन मासेस आहेत ना सर एबीसी. 3 मासेस आहेत. ओके तिथं बॅलन्सिंगचं मास ऍड करा म्हणून सांगितले का नाही? सेंट्रीफ्युगल बॅलन्स्ड आहे नाही. ओके पण असं म्हटलंय का सिस्टीम बॅलन्स करा असं विचारलंय? नाही. विचारलं म्हणजे बॅलन्सिंग मास लावायचं नाही. काय म्हटलं मी त्यांनी बॅलन्स करा म्हणून सांगितलं तरच मास लावायचं. बॅलन्स करा म्हणून सांगितलेलं नाही त्यामुळे मास लावायचं नाही. त्यामुळे 3च फोर्सेसवरून मासेसवरून सॉल्व्ह करायचं. त्यामुळे प्लेन ए मासचा ए प्लेन, बी मासचा बी प्लेन, सी मासचा सी प्लेन. 3 प्लेन 3 मासेस. बॅलन्सिंग मास मी ऍड करणार नाही. जर मला म्हटलं असतं बॅलन्स करा सिस्टीम तर मी ऍड केलं असतं. ओके चलो एचं मास किती आहे सांगा. एचं मास 40 kg. बीचं बघा बीचं किती आहे बघा
हॅलो, बोल बा. चालते, काय प्रॉब्लेम नाही. ओके. 40, 38 आणि 22 हे त्याने दिलेलं आहे, मी दिलं. यांची रेडियस पण दिलेली आहे आपल्याला, यांची रेडियस. ए मासची रेडियस 12 mm आहे, मीटरमध्ये पाहिजे मला. 0.02 1000 डिवाइड करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट होईल mm. त्यानंतर बी ची बघा किती आहे, 15 mm 0.015. आणि सी ची बघा किती आहे, 18 mm 0.018. ठीक आहे. चलो, सेंट्रीफ्युगल फोर्सची किंमत शोधायची. सेंट्रीफ्युगल फोर्सची किंमत. सेंट्रीफ्युगल फोर्सची किंमत कशी काढणार आपण, मास इंटू रेडियस. ऍक्च्युअली इंटू ओमेगा स्क्वेअर पण असते, पण आपण काय ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होते म्हणून घेत नाही. तेव्हा मास इंटू रेडियस. सांगा, मास इंटू रेडियस केल्यावर किती येणार. 40 इंटू 0.012. 40 इंटू 0.012. तर पटकन कॅल्क्युलेशन सांगा. 0.48 येईल बहुतेक. बरोबर आहे. 0.48. पुढचं सांगा. 38 इंटू 0.015. 38 इंटू 0.015. 0.057 नाही 0.57 सॉरी 57. 22 इंटू 0.018. 0.396. 396. 0.396. 6 हा. कसं आहे, एकदा केलं म्हणून वाढत नाही. ओके, चलो. आता मला सेंट्रीफ्युगल फोर्सच्या किमती मिळाल्या. मला एक सांगा, सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ करता येईल का रे? जरा विचार करा. सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ करता येईल का? 3 व्हॅल्यू आहेत, नोन आहेत का अननोन आहेत? नोन आहे. नोन आहेत. ओके. शेजारचं काढाय. अँगल कोणाचा माहित आहे? अँगल जो हॉरिझॉन्टल असतो तो. ओके, मग आता काय करायचं, तुम्हाला मी आधी सांगितले 3 व्हॅल्यू माहित आहेत. अँगल जर माहित नसतील तर तुम्हाला काय ड्रॉ करता येतोय, ट्रायंगल ड्रॉ करता येतोय. ओके, कुठलं तर एक मास, या तिघांच्या पैकी कुठलं तर एक मास हॉरिझॉन्टल घ्या, ते आपल्याला रोटेट ठीक करून आहे. एक मास हॉरिझॉन्टल करता येते. स्टार्ट करतो ए पासून. ठीक आहे, त्यामुळे मी ए मास हॉरिझॉन्टल घेतो. ए. आता मी इथं फोर्स पॉलिगॉन ड्रॉ करतो. फोर्स पॉलिगॉन म्हणजे फोर्सचा सेंट्रीफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन. त्यासाठी स्केल सांगा काय घेऊ. स्केल काय घेऊ सांगा यात. 2 पॉईंट शिफ्ट करा. हे 48 येईल, हे 57 येईल, हे 39.6 येईल. 39.6 म्हणजे 40. चालेल काय? चालते. ओके, म्हणजे मी माझ्या फिगरवरती 48 mm ड्रॉ करणार आहे. कोणासाठी? त्या 0.48 साठी. ओके, म्हणजे माझ्या फिगरवरचा 1 mm 0.01. आता काढायचं, या 48 ने इकडे डिवाइड करा. 0.0. ओके, 0.01. चलो, मी आता फोर्स पॉलिगॉन ड्रॉ करू. लक्ष द्या. पहिलं मास घ्यायचं ए. एला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचा. एला पॅरलल लाईन. एला पॅरलल लाईन घेतली. एला पॅरलल लाईन घेतली. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा येणार? अवे येणार. सेंट्रीफ्युगल फोर्स अवे म्हणजे राईट साईडला इथं. ठीक आहे. ओ ए. किती डिस्टन्स घेऊ ओ एचं? 48 आला. ओके, चला ए झाला, ए ड्रॉ झाला. आता मला बी पाहिजे. बीचं डिस्टन्स किती आहे रे? 57. मग आता इथून जर मी टाकलं डिस्टन्स तर किती यायला पाहिजे? 57 यायला पाहिजे. पण अँगल माहित नाही, इथे अँगल माहित नाही. मग त्यावेळेला आपण काय करतो, इथं सांगतो, या ए पॉइंट वरून 57 चा आर्क मारायचा. 57. ठीक आहे. समजा तो इथं पॉइंट आहे समजा, तर इथून इथपर्यंतचा नेक्स्ट काय असणार? सी असणार ना. म्हणजे इथून इथपर्यंत सी असणार. काय करायचं? ओ पासून पुढच्याचा आर्क मारायचा. इथून बी चा मारायचा. आणि सी किती आहे बघा? 39.6. कंपास मध्ये 40 घ्यायचं, इथून 40चा आर्क मारायचा.
ओके, ए पासून इथपर्यंत 57 आणि ओ पासून इथपर्यंत 40, म्हणजे हा तुम्हाला ट्रायंगल मिळेल. हे जॉईन करून घ्या. आता हे 57 डिस्टन्स आहे. 57 डिस्टन्स कोणाचा आहे बघा, बीचा आहे, म्हणजे हा बी पॉईंट मिळाला. ठीक आहे, इथून 57चा अर्थ मारला. नंतर ओ पासून बी 40 घेतलाय, 39.6 बरोबर, म्हणजे हे कुणाचं डिस्टन्स आहे, सीचं. त्यामुळे एरो इकडे आला, बी पासून सी कडे, इथं सी. त्यामुळे ओ ए बी बी सी. मला ह्यात काय मिळालं बघा, इथे अँगल माहित नव्हती, पण आता ही बीचा लाईन मिळाली मला, बीची. याला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचा, मूव्ह करायचा, तुम्हाला इथं बी मिळाला. सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन अपवर्ड आले, अपवर्ड, त्यामुळे बी वरती येणार. हे तुमचं बी मास आहे, बी मासचा अँगल. तसंच सी मासचा अँगल बघा, याला बरोबर काय करायची, पॅरलल लाईन घ्यायची, याला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. ठीक आहे, रोल अँड ड्रॉने बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. याचं सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड आले, सी. तुम्हाला ए बी सी चे अँग्युलर पोझिशन मिळाल्या. ठीक आहे, मी मुद्दाम पुढचं केलेलं नाहीये, हे नंतर करतो. पहिल्यांदा एवढं तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, मी पुन्हा एका मिनिटात सांगतो. मला कुठली अँग्युलर पोझिशन दिलेली नव्हती, मला हे दिलेलं आणि सांगितलेलं सिस्टीम स्टॅटिक बॅलन्स आहे. स्टॅटिक बॅलन्स याचा अर्थ सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स आहे. डायनामिक बॅलन्स याचा अर्थ मोमेंट पण बॅलन्स झाला की सिस्टीम डायनामिकली बॅलन्स होत्या. स्टॅटिक बॅलन्स आहे याचा अर्थ सेंट्रिफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन क्लोज व्हायला पाहिजे, तो मी तर क्लोज केला पाहिजे सेंट्रिफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन. पण डायनामिक बॅलन्स नाही आहे याचा अर्थ ते पॉलिगॉन क्लोज होणार नाही. ओके, मग आता मला यातली कुठलीच अँग्युलर पोझिशन दिलेली नव्हती. मी एक मास हॉरिझॉन्टल घेतलं, ए प्लेन लिहिले, मास लिहिले, रेडियस लिहिलं, सेंट्रिफ्युगल फोर्स काढला, त्यावरनं स्केल लिहिलं. स्केल वरून मी पहिला ए ला पॅरलल घेतली, हॉरिझॉन्टल घेऊन ए ला पॅरलल. आता बी कसा मिळवला, तर मला अँगल माहित नव्हता इथं, म्हणून मी हे 57चा इथून आर्क मारला, त्यानंतर 39.6 चा इथून आर्क मारला. ठीक आहे, हे जॉईन केलं, तुमचा ट्रायंगल फॉर्म झाला. ही बीचा अँगल, हे सीचा अँगल, याला बरोबर पॅरलल लाईन घेतली, बी मिळालं, याला बरोबर पॅरलल लाईन घेतली, सी मिळालं. आता यांच्या अँग्युलर पोझिशन मिळवून सांगा, तुम्हाला सगळे अँगल मिळाले. जे अँगल दिले नव्हते ते अँगल मिळाले, म्हणजे तुमचा आन्सर नंबर 1 मिळाला. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्ही स्टॅटिक बॅलन्स यूज केलाय, स्टॅटिक बॅलन्स. ठीक आहे, आता तुम्ही एवढे सॉल्व्ह करा. तुम्हाला जर काय डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे, 0.684. बरं, जरासं एक मिनिट, मी मगाशी रेकॉर्डिंग पॉज केलं तर म्हणून फक्त या 2 गोष्टी सांगतो. बीचा अँगल ए पासून किती आला बघा, अँटी क्लॉकवाईजला मोजला आपला 132. सीचा अँगल अँटी क्लॉकवाईजला मोजला आपला किती आला, 260. हे तुमचे आन्सर नंबर 1 आहे, अँग्युलर पोझिशन. त्यानंतर दुसरं मला काय पाहिजे की डायनामिक फोर्सेस डेव्हलप ऑन द बेअरिंग. आता डायनामिक फोर्सेस कशामुळे जनरेट होणार इथं, जो काही मोमेंट अनबॅलन्स आहे, अनबॅलन्स मोमेंट, त्याच्यामुळे जनरेट होणार. मग मोमेंट फाइंड आउट करण्यासाठी ए बी सी मध्ये मी ए मार्क्सला रेफरन्स घेतला, रेफरन्स म्हणजे लिहिला रेफरन्स. मग ए पासून ए चं डिस्टन्स आहे 0, ए पासून बी चं डिस्टन्स हे आहे 1200 म्हणजे 1.2 मीटर. ए पासून सी चं डिस्टन्स आहे 2400 म्हणजे 2.4. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला मोमेंट मिळेल. 0.48 इंटू 0 म्हणजे 0 आला. हे सांगा सेकंड आन्सर, 0.57 इंटू 1.2, 0.684. 0.684. त्यानंतर 0.396 इंटू 2.4, किती येते, 0.9504. 0.9504. आता इथनं पुढचा बघा प्रॉब्लेम लय इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या, महत्वाचं आहे हे भरपूर वेळेला आन्सर विचारतात होता. आता मला मोमेंट मिळाले सगळे मोमेंट, मग मी इथं फोर्सचं पॉलिगॉन कसं ड्रॉ केलं, तसं आता मी मोमेंटचं पॉलिगॉन ड्रॉ करतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं कपल पॉलिगॉन किंवा मोमेंट पॉलिगॉन. कपल म्हणजेच मोमेंट असतो, कपल पॉलिगॉन म्हणजेच मोमेंटचा पॉलिगॉन. त्यासाठी पहिला स्केल किती घेऊ सका, स्केल ड्रॉ करण्यासाठी 0.684 आहे, 0.9504 आहे, किती घेऊ सांगा स्केल. 2 पॉईंट शिफ्ट. ओके, 2 पॉईंट शिफ्ट केले की 68 होईल हे, आणि हा 95. तुम्हाला ड्रॉ करता येईल 68 आणि 95. हो, येते. येईल, येते. ओके ठीक आहे, मग मी घेतो 68.4 mm मी ड्रॉ करणार आहे. कोणासाठी, 0.684 साठी. याचा अर्थ या व्हॅल्यूने इकडे डिवाइड करा, 1 mm इज 0.01.
0.01 01 हे माझं स्केल झालं. आता ड्रॉ करूया. चला सगळ्यात पहिल्यांदा ए ची किंमत 0 आहे मोमेंट. बी चा मोमेंट माहित आहे. मग आता काय करायचं, बी ला पॅरलल आहे ना बघा, इथं रोल अँड ड्रॉ लावायचा बी ला बरोबर, रोल अँड ड्रॉ मूव्ह करायचा बी ला बरोबर पॅरलल आहे. ही बी ला पॅरलल लाईन आली. ठीक आहे. आता एरो सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतोय, अवे म्हणजे अपवर्ड. ठीक आहे. प्लस व्हॅल्यू म्हणजे अपवर्ड येणार. इथं डिस्टन्स किती टाकायला पाहिजे मला, याला आपण 2 न पॉईंट शिफ्ट करणार आहे. 68.4 म्हणजे 68 एम ओ बी 68.4. एक आला नाही कारण ए ची किंमत 0 आहे. ओबी मिळाला. त्यानंतर ओबी झाल्यानंतर पुढची व्हॅल्यू बघायची. ओबी झाल्यानंतर पुढची व्हॅल्यू कुठली आहे, सी ची. काय करायचं, सी ला रोल अँड ड्रॉ लावायचा, बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. याला पॅरलल लाईन घेतली. ठीक आहे. ही पॅरलल लाईन आहे. याच्यावर डिस्टन्स टाकायचा आहे. पहिल्यांदा सेंट्रिफ्युगल फोर्स याचा कसा येणार, अवे म्हणजे जिथे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. किती डिस्टन्स, इथे या 95.4 म्हणजे 95. डिस्टन्स टाकायचं. तुम्हाला मिळाला सी. आता तुम्ही सांगा, बी झाला, सी झाला आणि ए चा मोमेंट 0 आहे. म्हणजे तिन्ही किमती आल्यात. 2 दिसत आहेत, एकाची किंमत 0 आहे. आता हा पॉलिगॉन क्लोज झाला का नाही, हा नाही पॉलिगॉन झालेला, क्लोज करायचं. झाला नाही याचा अर्थ हे बॅलन्स आहे का नाही. पॉलिगॉन क्लोज झाला नाही याचा अर्थ हे बॅलन्स नाही. हे बॅलन्स नाही. म्हणजे आता जर बॅलन्स करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, इथून इथपर्यंत हे जॉईन करायला पाहिजे आणि एवढ्या किमतीचा ठीक आहे, लक्ष द्या. म्हणजे मी जो पॉलिगॉन ड्रॉ केला हा क्लोज झाला नाही, म्हणजे इथून इथपर्यंत हे अनबॅलन्स आहे. याला म्हणायचं अनबॅलन्स्ड कपल. कपल म्हणजेच मोमेंट, अनबॅलन्स कपल. हे जॉईन करा, तुम्हाला अनबॅलन्स कपल मिळेल. हे जॉईन करा आणि ही किती किंमत येते सांगा, की म्हणजे तुमचा अनबॅलन्स मोमेंट आहे तेवढा. तो अनबॅलन्स मोमेंट काय करायला पाहिजे, आपल्याला बॅलन्स करायला पाहिजे. पण बॅलन्स करायला सांगितलेलं नाही, अनबॅलन्स किती आहे तेच विचारले आपल्याला. पण मी इथं पण हे जॉईन केलं आणि ही किंमत माझी आली अनबॅलन्स कपलची. हे तुम्ही ड्रॉ करा. ड्रॉ झाले की तुम्हाला अनबॅलन्स कपल किती आहे ती मिळेल. ठीक आहे. 2 ड्रॉ करायचे, हा तिसरा अनबॅलन्स. अनबॅलन्सची किंमत ठीक आहे 72. चलो याला स्केलने मल्टिप्लाय करा. 72 इंटू 0.01 kg मीटर स्क्वेअर म्हणजे जे किती येते बघा, मल्टिप्लाय करून सांगा किती येते. 0.72. ओके 0.72 kg मीटर स्क्वेअर. जरा लक्ष द्या, आता जरा असं महत्वाचं आहे. आता मला आन्सर काय विचारलंय जरा असं बघा. मी आन्सरला पोहोचलोय, 2 स्टेप मध्ये आन्सर आहे. पण काय विचारले ते तुम्हाला कळू दे. आन्सर काय विचारले बघा. बघा जरा म्हणून सांगा मला पटकन. आन्सर काय विचारले ते कळलं असेल तरच पुढचं सोडवता येईल. मी वाचून दाखवू काय, डायनॅमिक फोर्सेस डेव्हलप्ड ऑन द बिअरिंग असं म्हटले. डायनॅमिक फोर्सेस डेव्हलप्ड ऑन द बिअरिंग. आता डायनॅमिक फोर्सेस म्हणजे काय असते रे, मोमेंट असतो. मोमेंट बघा जरा लक्ष द्या. समजा हे तुमचं एक बेरिंग आहे, हे समजा तुमचं दुसरं बेरिंग आहे. इथं कपल जनरेट व्हायला पाहिजे ना, मोमेंट बॅलन्स नाही. त्यामुळे कपल जनरेट व्हायला पाहिजे. म्हणजे एक फोर्स असा असेल, दुसरा फोर्स असा असेल तर हा मोमेंट जनरेट करणार मोमेंट. ठीक आहे. मग हा जो मोमेंट जनरेट केलेला असणार हा किती अमाऊंटचा असणार, जेवढा अनबॅलन्स्ड मोमेंट तेवढाच तो इथं बेरिंग वरती मोमेंट जनरेट होणार. फक्त मी अनबॅलन्स मोमेंट म्हणजे कपल डिटरमाइन केला. पण याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. कुठली गोष्ट मिसिंग आहे तर कोणतं सांगा. मी तुम्हाला नेहमी म्हणतोय बघा, इथं या सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, एम इंटू आर असतो. काय त्याला अजून त्याच्यावर मल्टिप्लाय केलेलं असते.
सेंट्रिफ्युगल फोर्सला. अजून कुठल्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलेलं असते? इथं ओमेगा स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलेलं असते. तो ओमेगा स्क्वेअर बाळांनो इथं माझ्याकडे नाहीये. समजलं का सगळ्यांना? ओमेगा स्क्वेअर नाहीये. म्हणजेच काय, या अनबॅलन्स कपल मध्ये ओमेगा स्क्वेअर नाहीये, त्यानं मी मल्टिप्लाय करतो. इज इक्वल टू 0.72 इंटू ओमेगा स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर हे कपल होणार न्यूटन इंटू मीटर. कपल म्हणजे मोमेंट, फोर्स इंटू डिस्टन्स. 0.72 इंटू ओमेगा 2 पाय एन डिवाइड बाय 60. एन किती आहे बघा, एन प्रॉब्लेम मध्ये दिलाय 210 RPM. ठीक आहे. ओमेगा स्क्वेअरनं का मल्टिप्लाय केलं? कारण की त्याच्यामध्ये काय मिसिंग आहे? ओमेगा. ओमेगा स्क्वेअर मिसिंग आहे, म्हणून तुम्ही ओमेगा स्क्वेअर इथे घेतला. ठीक आहे. आता बाळांनो, ही किंमत किती आहे ते सांगा. हा तुमचा कपल आला ऍक्च्युअल न्यूटन मीटर मधला, अनबॅलन्स कपल. हा तुमचा अनबॅलन्स कपल आला. थ्री फोर 8.19. किती? 348.48. 8.19 न्यूटन मीटर एवढा अनबॅलन्स कपल आहे. लास्टची स्टेप करतो हा, लक्ष द्या. लास्टची स्टेप बघा. आता हा कपल हा इथं जनरेट झाला इथं, पण मला ह्या फोर्सची किंमत विचारल्या. फोर्सची किंमत कपल कसा काढतोय रे? फोर्स इंटू दोघांच्या मधलं काय यायला पाहिजे? डिस्टन्स. बट कपल इज इक्वल टू काय येणार? फोर्स इंटू त्यांच्यामधलं डिस्टन्स. हा अनबॅलन्स कपल तुम्हाला माहित आहे 348.19 इज इक्वल टू फोर्स किती जनरेट झालाय बेरिंग वरचा माहित नाही, इंटू 2 बेरिंग मधलं डिस्टन्स. 2 बेरिंग मधलं डिस्टन्स बघा किती आहे? 2 बेरिंग मधलं डिस्टन्स इथं आहे बघा. ठीक आहे. हे 2 बेरिंग मधलं डिस्टन्स 1600 mm, पण हे मीटर मध्ये आहे, त्यामुळे हे डिस्टन्स मीटर मध्ये यायला पाहिजे. 1600 mm म्हणजे 1.6 मीटर. 1600 mm म्हणजे 1.6 मीटर. काय केलं समजलं? हे दोन फोर्सेस इंटू त्यांच्या डिस्टन्सनं मल्टिप्लाय केलं, तुम्हाला कपल मिळतो. अनबॅलन्स कपल आणि हा कपल सेम असायला पाहिजे. त्यावरून तुम्हाला बेरिंग वरचा फोर्स कळतो. 217.61. 217.61. 17.61 न्यूटन. म्हणजे इथे डायनॅमिक फोर्सेस बॅलन्स नसल्यामुळे, हे बॅलन्स नसल्यामुळे हे जे दोन बेरिंग आहेत, हे दोन बेरिंग त्यांच्यावर किती फोर्स जनरेट होणार? 217.61. Therefore, force generated on bearing is 217.61 न्यूटन. समजलं? मी आता लास्ट परत एकदा सांगतो. काय केलं? मोमेंटची डायग्राम काढली. हे अनबॅलन्स कपल आहे, त्याला मी ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय केलं तर ते न्यूटन मध्ये कन्वर्ट होते. कारण आधी आपण या ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होते म्हणून घेत नव्हतो, मी आता आणला तो. हा कपल या दोन बेरिंग वर जनरेट व्हायला पाहिजे, अनबॅलन्स कपल. इथे एक फोर्स, इथे फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्टन्स केलं की कपल येतो, म्हणून फोर्स इंटू डिस्टन्स दिलं. डिस्टन्सनं कपलला डिवाइड केलं, डिस्टन्सनी कपलला डिवाइड केलं, तुम्हाला फोर्स मिळाला. एवढा फोर्स त्या बेरिंग वरती जनरेट झालेला असायला पाहिजे. ठीक आहे. एवढा फोर्स त्या बेरिंग वरती जनरेट झाला असायला पाहिजे. त्याच्यामुळे बिकॉज ऑफ द अनबॅलन्स. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय?